विजय. सचिनने जर क्लीन बॉल केला तर त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक. शेवक शलवले यांच्याकडनं. ओ द विकेट अटॅक करतात सचिनचा सामना करीत पुन्हा इथे विजय. पहिला चेंडू असेल सचिनचा. यावेळेस मात्र हवेत चेंडू खेचलेला आहे ते. डीप मिड विकेट जातोय क्षेत्ररक्षण करण्याच्या प्रयत्नात, परंतु चेंडू मात्र शिमेरेचा वेध घेतोय 4 धावेसाठी. आणि प्रेक्षकांना सुद्धा सुवर्ण संधी आलेले ते. बाउंड्रीच्या बाहेर जर झेल पकडला त्यांना सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक येईल. शेवक चलवले. षटकातला पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र दिशाने चेंडू पाहायला भेटतोय. डाव्या अष्टीच्या बाहेर चेंडू. पंचांचा इशारा येतोय. धाव संख्या होते ती 5 धावा. पुढील चेंडू असेल तर पुन्हा एकदा सचिनचा. यावेळेस मात्र किती धाव जमवतील फलंदाज. क्षेत्ररक्षण चांगले होते परंतु फेकी काही ते व्यवस्थित झाली नाहीये. दरम्यान फलंदाज मात्र एक धाव कंप्लीट करतायत. एक रिस्की धाव होती ते. धाव संख्येत भर झाली. धाव संख्या होती ती 6 धावा. 2 चेंडू 6 धावा. फील्ड पोझिशन मात्र ते लॉंग ऑन आणि मिड विकेट सर्कलच्या बाहेर. दरम्यान यावेळेस फलंदाजी मार्ग सज्ज होताना दीपक. पुन्हा एकदा ते दिशाने चेंडू पाहायला भेटतोय. धाव संख्या होती ती 7 धावा. यावेळेस फलंदाज बीट. धाव संख्या स्थिर 7 धावा. षटकातले अजूनही 3 चेंडू शिल्लक. यावेळेस मात्र हवेत चेंडू येते. चेंडू मात्र ट्रॅव्हल होते ते मिड ऑफच्या क्षेत्रात. 4 धावा येते मिळत. धाव संख्या होते ती 11 धावा. आणि 30 सर्कलचा पुरेपूर फायदा फलंदाज दीपकने मात्र घेतला. ते 4 धावा इथे जमवले आपल्या संघासाठी. दरम्यान त्या स्कोर बोर्ड 11 धावा इथे. षटकातला पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा सचिनचा. यावेळेस मात्र हवेत चेंडू झेल घेण्याच्या प्रयत्नात असतील क्षेत्ररक्षक पंकज. मात्र झेल काही ते टिपता आला नाहीये. धाव संख्या होते ती 13 धावा. एक लॉलीपॉप कॅच होता परंतु तिथे ड्रॉप करण्यात आला तो पंकजकडनं. काल हवेत झेपावून झेल पकडला होता. जवळजवळ जॉन्टी रोड्सची आठवण करून दिली होती. यावेळेस मात्र व्हीएस लक्ष्मणची आठवण करून दिली. यावेळेस हवेत चेंडू आहे पुन्हा एकदा. मात्र चेंडू जातोय नो मॅन लँड्स मध्ये. धाव संख्या होती ती 14 धावा. खूपच मागणे षटक पाहायला भेटतंय सचिनकडनं. तब्बल 14 धावा इथे खर्ची केलेल्या आहेत 6 चेंडूमध्ये.
आणि तेवढी चांगल्याची सुरुवात पाहायला भेटते ती बलवंडी संघाकडनं. दीपक आणि विजय. आमचे साथी प्रकाशचं म्हणणं आहे पंकजाने ही चूक नाही, घोड चूक केलेली आहे. ओपनरचे फलंदाज ते दीपकला जीवनदान दिले ते. दरम्यानचा षटक क्रमांक 2 निकेतनचा असेल. पंच क्लीन बोर्ड झाले ते. फलंदाज बाद ऑन फील्ड. पंचांचा जो डिसिजन आहे तो सर्वांना मान्य असेल, मान्य करावाच लागेल. दीपक मात्र इथे क्लीन बोल्ड झालेले आहेत. पहिला गडी इथे गारत होताना बलवंडी संघाचा. असे फलंदाज आणि तेवढ्याच ताकदीचे गोलंदाज निकेतन. षटकातला पुढील चेंडू असेल तो आकाशसाठी. एक धाव कंप्लीट करतात फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. विजय आणि आकाश. धावसंख्येत एकने भर झाली. धावसंख्या होते ती 15 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल. पुन्हा एकदा ते विजयसाठी. षटकातला पुढील चेंडू असेल. फलंदाज भेट. निर्धावसा चेंडू पाहायला भेटतोय तो निकेतनच्या माध्यमातून. दरम्यान तर इथे डीजे मास्टर योगेश गायकवाड यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. यावेळेस मात्र डिक्लेअर झोनकडे एक धाव मिळते. धावसंख्या होते ती 16 धावा. अजूनही षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूचा कसा समाचार घेता येते फलंदाज. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना येते. शेवटचं षटक हाताळताना निकेतन. फुटा चेंडू. यू मिस अ हिट. डेफिनेटली इट्स आउट ऑफ द पार्क.
धाव संख्या होते ती 22 धावा. व्हॉट पॉवरफुल हिटिंग. लेफ्ट हँड फलंदाजासाठी एकदम फेवरेबल असं इथे सिच्युएशन तयार झालेली आहे. दरम्यान वाऱ्याची दिशा इथे पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. षटकातला पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा इथे आकाशासाठी. यावेळेस मात्र डिक्लेअर झोनकडे एकदा मिळते. फलंदाज बीट ॲज वेल ॲज किपर विजय सुद्धा बीट. धाव संख्या होते ती 23 धावा 2 षटकानंतर. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन तिथे परिचित. परिचितचा पुढील चेंडू असेल तो विजयसाठी. यावेळेस मात्र चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन जातो. डिक्लेअर झोनकडे एक धाव मिळते. या एका धावसंख्येत भर झाली. धावसंख्या होते ती 24 धावा. धाव संख्या होते ती 24 धावा. यावेळेस मात्र फलंदाज आकाशसाठी मात्र राऊंड द विकेट अटॅक करतील परिचित. जोरदार पार पाहायला भेटतोय ते चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. धाव संख्येत मात्र 4 ने भर झाली. धाव संख्या होते ती 28 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा इथे आकाशसाठी परिचितचा. यावेळेस मात्र कमबॅक पाहायला भेटतंय. गोलंदाज परिचित धाव संख्या स्थिर 28 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोनकडे चेंडू जातो. एक धाव मिळते. अजय वालगे. धाव संख्या होते ते 29 धावा. या सामन्याची पंचांची भूमिका पार पाडताना येते अजय तसेच गणेश.
षटकातला पुढील चेंडू असेल परिचितचा, यावेळेस मात्र विजयसाठी. धाव संख्या झाले ते 29. यावेळेस प्रहार पाहायला भेटतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू झेल ड्रॉप करताना पंकज. षटकातला पुढील चेंडू असेल यावेळेस मात्र कमबॅक पाहायला भेटते. ते धावसंख्या स्थिर 33 धावा. षटक संपतंय. 3 षटकानंतर 33 धावा. जवळजवळ 11.00च्या स्ट्राईक रेटने त्या धावा जमवताना बाउंड्री लाईनच्या बाहेर जो कोणी प्रेक्षक कॅच घेईल त्याला 100 रुपयाचे पारितोषिक. शिवाय 1 टप्पा कॅच घेतल्यास 50 रुपयाचे पारितोषिक. तसेच 2 टप्प्याला लिंबू सरबत. दानशूर व्यक्तिमत्व शेवक शिरवले यांच्याकडनं. गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना गोलंदाज सचिनचा सामना करीत. यावेळेस मात्र आकाश. 3 षटकानंतर धाव संख्या होते ती 33 धावा. जवळजवळ इथे आक्रमक अशी फटकेबाजी करताना फलंदाज बलवंडी. षटकातला पहिला चेंडू असेल आकाशसाठी सचिनचा. यावेळेस मात्र जोरदार पार पाहायला भेटतोय. तेवढं चालतं क्षेत्ररक्षण. पॉइंटच्या क्षेत्रात परिचित मात्र तिथे तत्पर.
धावसंख्येत मात्र एकने भर झाली. धावसंख्या होते ती 34 धावा. चौथा षटक प्रगतीपथावर असताना 25 धावा. सोपार सो गुड. पुढील चेंडू असेल तो पुन्हा येते सचिनचा. यावेळेस मात्र हवेत चेंडू आहे. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक राहुल तिथे तैनात होता आणि सुंदरसा झेल पाहायला भेटला. दुसरा गडी बाद होताना ते वलंडू संघ दरम्यान आकाश. सचिनचा पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र पंच येथे दिशांची चेंडू घोषित करताना अजय. धाव संख्या होते ती 35 धावा. पुढील चेंडू असेल तो सचिनचा. यावेळेस मात्र व्हेरिएशन पाहायला भेटतंय. फीड करण्याच्या प्रयत्नात फीड काही ते व्यवस्थित झाली नाही. दरम्यान 4 धावे मिळत आहेत. धाव संख्या होते ती 39. 39 धावा. पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा आकाशसाठी सचिनचा. यावेळेस मात्र जवळजवळ यॉर्कर लेंथ. षटकातला पुढील चेंडू असेल तो सचिनचा. पुन्हा एकदा आकाशसाठी. यावेळेस मात्र फलंदाज बीट. धावसंख्या मात्र स्थिर 39 धावा. यावेळेस मात्र फलंदाज बीट ॲज वेल ॲज यष्टीरक्षक सुद्धा बीट. दरम्यान डिक्लेअर अशी एक धाव मिळते. धावसंख्या होते ती 40 धावा. धाव संख्या होते ती 40 धावा. 4 षटकानंतर 40 धावा. दरम्यान पुढील चेंडू असेल तो परिचितचा. पुन्हा आकाशसाठी. यावेळेस मात्र फलंदाज बाद होताना ते एज अँड टेकन.
डीजे. यावेळेस मात्र एक मोठासा हादरा पाहायला भेटला, तो बलवडी संघाला. आकाश ते मात्र बाद होताना. जवळजवळ येथे 13 चेंडूमध्ये 20 धावांचं योगदान देऊन फलंदाज मात्र आकाश तंबूत परतताना. दरम्यान हा पुढील चेंडू असेल परिचितचा. यावेळेस मात्र फलंदाज पंचांचा इशारा होते ते नो चेंडू. ओ स्टेपचा नो चेंडू ते पंच घोषित करतायत. धावा मिळतील 2. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. धाव संख्या होती ती 42 धावा. हा फ्री हिट असेल. स्ट्राईकला येते फलंदाज युवराज. युवराज साठी मात्र हा फ्री हिट असेल. फलंदाज बीट फ्री हिटचा काही ते पुरेपूर फायदा घेता आला नाही फलंदाज युवराजला. दरम्यान त्या धाव संख्या स्थिर 42 धावा. पुढील चेंडू असेल तो पुन्हा एकदा परिचितचा युवराजसाठी. यावेळेस मात्र खराब लाईन गोलंदाज परिचितची. दरम्यान वाईटच्या स्वरूपात इथे एक धाव मिळते. धाव संख्या होते ती 43. पुढील चेंडू परिचितचा. यावेळेस मात्र कमबॅक पाहायला भेटतंय. फलंदाज मात्र वारंवार इथे हवेत फटका खेळण्याच्या नादात बीट होताना ते. धाव संख्यात मात्र स्थिर आहे. धाव संख्या ती 43 धावा. यावेळेस मात्र सुंदरसा जल पाहायला भेटतोय. विजय शोधत ते जल घेताना. धन्यवाद डीजे. आता मात्र फलंदाजी मार्ग सजवताना फलंदाज संजय. षटकातला पुढील चेंडू असेल तो परिचितचा संजयसाठी. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण इथे सुमार होते. धाव संख्येत 4 ने भर झाली. धाव संख्या होते ती 47 धावा. षटकातला शेवटचा चेंडू असेल. धाव फलक मात्र 47 धावा. यावेळेस हवेत चेंडू आहे. झेलण्याच्या प्रयत्नात यावेळेस मात्र रिले कॅच पाहायला भेटला मनोज यांच्याकडनं. मनोज यांनी जवळजवळ इथे 2020 कॅच पकडली इथे.
आताच आमचे स्कोरर संदीप पाटील यांनी आम्हाला माहिती पुरवलेली आहे. त्यांच्या संदर्भानुसार इथे माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. वैयक्तिक पहिलं संघासाठी शेवटचं षटक घेऊन तिथे गोलंदाज इथे पंकज. धावसंख्या होते ती 47 धावा. यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय तो संजय. गाडी आहे त्याची कृपया ते खाली का ते खूप चमकत आहे. कसारा संघ जरा सहकार्य करायचं आहे. परिचित परिचित ते मागच्या गाडीचं ते खाली का जरा. आरसा नाही ते हा हेडलाईट चमकतंय. हलवायचे तिथनं. धन्यवाद. यावेळेस मात्र रिस्की धाव परंतु फलंदाज कंप्लीट करता येते. धाव संख्या होती ती 48 धावा. धाव संख्या होते ते 48. षटकातला पुढील चेंडू असेल तो पंकजचा. यावेळेस मात्र फलंदाज प्रतीकसाठी. डिक्लेअर झोन कडे मात्र चेंडू जातोय. धाव संख्या होते ते 49 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल निर्धाव असा चेंडू पाहायला भेटला पंकज कडनं. धाव संख्या होते ते 49. अजूनही षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया या 2 चेंडूचा कसा समाचार घेता येतो. सुनील फलंदाज बेट परंतु एक चोटी धाव इथे घेत आहेत. रन्स येणे इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये. डझंट मॅटर हाऊ इट्स कम. धाव संख्येत मात्र एकने भर झाली. धाव संख्या होते ती 50 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालेला आहे. दरम्यान तर चांगलीशी फेक पाहायला भेटते. रनाच्या स्वरूपात
सुपरवाईज कसारा संघ कर्णधार उपस्थित राहायचा नाणेफेकीसाठी. यापुढील सामना हा आपला आहे. दरम्यान तर नाणेफेकीचा कौल करतील आमचे तसेच सर्वांचे लाडके दानशूर व्यक्तिमत्व सेवक शलवले. क्षेत्ररक्षण लावायचं आहे. अंपायरची भूमिका पार पाडताना गणेश आणि अजय. दरम्यान फलंदाज जात आहे डोंगरीपाडा संघाकडनं विजय आणि निकेतन. 52 धावाचं टार्गेट असेल. दरम्यान तेथे नाणेफेकी झाली ती सुपरवाईज कसारा वर्सेस बिरवाडी. दरम्यान त्या बिरवाडी ते नाणेफेकीचा कौल जिंकतात. त्यांनी निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्ट्राईक गोलंदाज बलवंडी संघाकडनं विजय. विजयचा सामना करतील ते लेफ्ट हँड फलंदाज निकेतन. लेफ्ट हँडसाठी माझ्या मते इथे ओव्हर द विकेट अटॅक करत आहेत. 52 धावा जमवायच्या आहेत. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूचा पुरेपूर फायदा इथे फलंदाज निकेतनने घेतलाय. धावसंख्येत एकने भर झाली. धावसंख्या होते ती 7 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक हाताळताना विजय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू लगातार इथे वाईट फेकतायत. धावसंख्या होते ती 8 धावा. यावेळेस मात्र जाणून बुजून इथे एक धाव घेण्याचा प्रयत्नात फलंदाज निकेतन. धाव संख्या होते ती 9 धावा. स्ट्राईक रोटेशन ला महत्व देताना ते फलंदाज निकेतन. पुढील चेंडू असेल तो विजयसाठी विजय टू विजय.
विजयसाठी मात्र इथं राऊंड विकेट अटॅक करत आहेत ते गोलंदाज बलवडी संघाकडनं विजय. फलंदाज बीट अवे फ्रॉम द बॉडी. अजून षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया किती धावा ते जमवतात फलंदाज विजय. यावेळेस जोरदार प्रहार तेवढं चालू क्षेत्ररक्षण. कोणताही ते प्रयत्न पाहायला भेटला नाही धावेसाठी. धावसंख्या स्थिर 9 धावा. यापुढे चेंडू असेल तो पुन्हा एकदा विजयसाठी. यावेळेस स्टेप आउट झाले होते परंतु पंचांचा इशारा येतोय दिशाहीन चेंडू. धावसंख्येत एकने भर होते. धावसंख्या होते ती 10 धावा. येणारे अजूनही 2 चेंडू बघूयात. या 2 चेंडू मध्ये किती धाव ते जमवतात फलंदाज. दरम्यान तो हवेत चेंडू येते. खेळ त्याच्या खाली आहे. मात्र पंच इथे डिक्लेअर कडे घेतला होता या क्षेत्ररक्षकाने त्यामुळे ते एक धाव मिळते. धाव संख्या देते 11. चांगलं क्रिकेट पाहायला भेटतं इथं बलवडी संघाकडनं. स्पिरिट ऑफ क्रिकेट. क्रिकेट इज अ जंटलमॅन गेम. दरम्यान हा पुढील चेंडू असेल विजयचा. फलंदाज बीट. षटक संपतंय. षटकानंतर धाव संख्या होते ती 11 धावा. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्क येताना गोलंदाज नामदेव. ओ द विकेट अटॅक करत आहेत नामदेव विजयसाठी. यावेळेस हवेत चेंडू खेचलाय ते विजयने आणि झेल काही ते टिप्त. मात्र रवी यांनी 1 टप्पा कॅच पकडलेला आहे. त्यांना 50 रुपये. यावेळेस मात्र कमबॅक पाहायला भेटते गोलंदाज नामदेव. धाव संख्या होती ती 17 धावा. पुढील चेंडू असेल नामदेवचा पुन्हा येत इथे विजयसाठी. यावेळेस मात्र कव्हरच्या क्षेत्रात चेंडू भिरकवून दिलेला आहे. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार चौकार. धाव संख्या होते ते 21 धावा.
यावेळेस जोरदार प्रहार पाहायला भेटतोय, परंतु येस नो दरम्यान तर डिक्लेअर झोनकडे एक धाव मिळते. धाव संख्या होते ती 22 धावा. सव्वीस चेंडू, जवळजवळ ते 30 धावांची गरज अजूनही. षटकातला पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा नामदेवचा. यावेळेस मात्र फलंदाज बीट. धाव संख्या झाली ती स्थिर आहे 22 धाव्यावर. जोरदार प्रहार पाहायला भेटतोय. यावेळेस मात्र षटकार जातोय कव्हर रिजन मध्ये. कंपॅरिझन करायला गेलं तर बरवडीच्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये जवळजवळ 27 धावा होत्या आणि डोंगरीपाड्याच्या 28 धावा झालेल्या आहेत. रवी गावित, आपण समालोचन कक्षाकडे यायचं आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरे षटक हाताळताना गोलंदाज संदीप. फलंदाजी मार्कवर सज्ज होताना फलंदाज निकेतन. यावेळेस मात्र ओळख कनेक्शन, डेफिनेटली इट्स आउट ऑफ द पार्क. पुढील चेंडू असेल संदीपचा. यावेळेस मात्र हलक्या हाताने ते चेंडू खेळून काढताना फलंदाज निकेतन. अजून इथे 18 धावांची गरज असेल. यापुढे सामना होईल तो विरवाडी वर्सेस सुपरवाईज कसारा यांच्यात. फलंदाज मात्र तिप्पाच होता नाही ते समालोचन कक्षाकडे ते प्रेडिक्शन आले होते. आता विकेट झाली. तर मात्र समीकरण आहे 21 चेंडू 18 धावा. संदीपचा पुढील चेंडू असेल तो यावेळेस मात्र फलंदाज परिचित साठी. परिचितनी जर षटकार मारला तर त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक येईल पवन साने यांच्याकडनं. यावेळेस मात्र
फलंदाज बीट होताना तर निदासा चेंडू पाहायला भेटला संदीपच्या मार्फत. संदीपचा पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा परिचीसाठी. यावेळेस मात्र फलंदाज एक धाव वसूल करतायत. या एका धावसंख्येत भर झाली. धावसंख्या होती ती 35 धावा. अजून इथे 17 धावांची गरज. तिसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल संदीपचा. फलंदाज बीट होत नाही ते षटक संपतंय. 3 षटकानंतर धावसंख्या होती ती 35 धावा. तर मात्र समीकरण येते 18 चेंडू आणि 17 धावा. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा इथे उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं तसेच घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट लाईव्हचे इथे पदाधिकारी प्रथमेशजी तसेच ओमकार त्यासाठी ते सामने जे थेट प्रेक्षेपण दाखवत आहेत आणि हा सामना एन्जॉय करत आहेत त्या सर्व प्रेक्षक मंडळींचं सहर्ष स्वागत. दरम्यान तर सामन्याकडे वळूया. सामन्यातील चौथे षटक हाताळताना गोलंदाज विजयचा सामना करते ते फलंदाज परिचित. 18 चेंडू आणि जवळ 17 धावांची गरज. विजय ओव्हर विकेट अटॅक करतील. परिचित साठी यावेळेस मात्र स्टेप आउट झाले होते. 1 बाउन्स. चेंडू मात्र सीमारेषेचा वेध घेतोय. संख्या देते 39. आता मात्र जोरदार प्रहार पाहायला भेटतोय. षटकार इथे होऊ शकतो लॉंग ऑफच्या क्षेत्रात. असेल पुन्हा एकदा विजयचा परिचीसाठी. यावेळेस मात्र कमबॅक पाहायला भेटतोय गोलंदाज विजयचं. धावसंख्या स्थिर. धावसंख्या होते ती 45 धावा. यावेळेस जोरदार फटका पाहायला भेटतोय. पंच 2 धाव इथे डिक्लेअर करतायत. धावसंख्या होती ती 47 धावा. केवळ 5 धावांची गरज आहे ते. विजयचा पुढील चेंडू असेल
यावेळेस मात्र पुन्हा एकदा कमबॅक पाहायला भेटते ते. यावेळेस खेळत्याच्या खाल्या झेल बाद होताना फलंदाज परिचित. धन्यवाद डीजे. पाच धावांची अजूनही गरज आहे. यावेळेस मात्र नवीन फलंदाज येताना हर्षल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रेडी आहेत ते साईनाथ. षटकातला पहिला चेंडू असेल. यावेळेस मात्र फाईन लेगच्या क्षेत्रात चेंडू सीमारेषा पार होतोय. चौकार. स्कोर लेवल. यावेळेस मात्र निर्धावाचा चेंडू पाहायला भेटला. स्कोर लेवल फक्त एक विजयासाठी एका धावेची गरज आहे. बघूया विजय फटका मारतायत की नाही. यावेळेस मात्र दिशा चेंडू पाहायला भेटला आणि इथे विजय होता. विजय संघाचं अभिनंदन.